महाड शहराच्या पाणीप्रश्नी पुन्हा एकदा राजकारण तापले असून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाला इशारा दिलाय। नडगाव डबक्यातील पाणी पुरवठा न करता रानबाजुरे धरणातून स्वच्छ पाणी द्यावे, अन्यथा 7 जुलैपासून बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा इशारा रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला। महाड हे ऐतिहासिक शहर असून अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा प्रश्न कायम असल्याचं त्यांनी सांगितलं। पाणी योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही नागरिकांना समाधानकारक आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला। या पार्श्वभूमीवर महाड नगरपालिका आणि MIDC प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान आगामी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास 7 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला। च्या ऐतिहासिक शहराला एका साठलेल्या डबक्यातलं पाणी पिण्याची वेळ दुर्दैवी आहे असं मला वाटतं। मी सरकारला आपल्या माध्यमातून अपील करतोय की आज पावसाळी अधिवेशन सुरू आहे। ह्या अधिवेशनात ह्या पाण्याचा प्रश्न हा घेऊन ह्या ऐतिहासिक शहराला कायमस्वरूपी पाणी, स्वच्छ पाणी देण्याचं काम करावं। कारण ह्या शहराला लागून असणारे जे औद्योगिक क्षेत्र आहे, ह्या औद्योगिक क्षेत्रामुळे पाण्याचे सर्व स्रोत खराब झालेले आहे, हवा खराब झालेली आहे आणि नैतिक जबाबदारी या ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्राची MIDCची की त्यांनी पाणी दिलं पाहिजे। परंतु असं असताना आणि मुबलक पाणीसाठा हा रानबाजिरे ह्या धरणामध्ये आज उपलब्ध आहे, जो साठा जवळपास ऑगस्ट एंडपर्यंत पुरेल इतका मुबलक साठा असताना तो औद्योगिकरणासाठी वापरला जातो आणि मानवांना प्यायला, ह्या शहरातील रयतेला प्यायला हे डबक्यातलं पाणी टँकरने आणून ते पुरवलं जातं। हे निषेधार्ह आहे। आम्ही त्याचा निषेध करतो आणि सरकारला अपील करतोय, पालिकेला अपील करतो आहोत की रानबाजिरे हे धरणातलं पाणी ह्या महाड शहराला कायमस्वरूपी देण्यात आलं पाहिजे आणि जर ते तुम्ही देणार नसाल तर 7 जुलैला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं उपोषणाला बसणार आहोत।